पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओझर विमानतळावर पोहोचले। ओझर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या नाशिक दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। ओझर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओझर विमानतळावरती दाखल झाले। ओझर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तिथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। सुरुवातीला नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुंबईमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे। या रोड शो नंतर रामकुंड परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत। त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामाचं दर्शन हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त नाशिकमध्ये करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्ये रोड शो सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्ये त्यांचा रोड शो संपन्न झालेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावरती दाखल झालेले आहेत। रामकुंडावरती गोदावरी माईचं दर्शन घेणार आहेत। गोदावरी माईची आरती केली जाणार आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन उद्घाटन करण्यात आलेलं आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर आहेत।